श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडणार आहे? मनात सतत चाललेले विचार आता शांत होणार आहेत का, की अजून काही प्रश्न तुम्हाला त्रास देणार आहेत? कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत खऱ्या अर्थाने ओळखली जाईल का, की अजूनही स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येणार आहे? तुम्ही घेतलेले निर्णय योग्य दिशेने नेत आहेत का, की काही गोष्टी पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे? आर्थिक बाबतीत तुमचं नियोजन टिकून राहील का, की अचानक खर्च तुमचं संतुलन बिघडवतील? चला जाणून घेऊ सिंह राशीला आठवडा कसा जाणार. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन ऊर्जा, काही अनपेक्षित वळणं आणि मनाला स्पर्श करणारे अनुभव घेऊन येणार आहे. कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवून विचार करायला लावतं, वजा मी जिथे आहे तिथे खरोखर आनंदी आहे का? या आठवड्यात तुम्हालाही असे काही क्षण अनुभवायला मिळू शकतात. पण घाबरू नका, कारण या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही अधिक मजबूत बनणार आहात. या आठवड्याची सुरुवात थोडी शांत पण मनात विचारांची गर्दी घेऊन होईल. तुम्हाला काही गोष्टींबद्दल स्पष्टता हवी असेल, पण ती लगेच मिळणार नाही. त्यामुळे थोडा संयम ठेवावा लागेल. जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे काही गोष्टी स्पष्ट होऊ लागतील आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढू लागेल. कधीकधी तुम्हाला वाटेल की इतकं सगळं का घडतंय माझ्यासोबत, पण लक्षात ठेवा, प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी काहीतरी शिकवण घेऊन येतो. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर अधिक विश्वास ठेवण्याची गरज आहे. जुनी काही कामे किंवा नातेसंबंध पुन्हा समोर येऊ शकतात. काही गोष्टींना पूर्णविराम देण्याची वेळ येईल तर काही गोष्टींना नव्याने सुरुवात मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक वेगळीच शांतता आणि समाधान जाणवेल. करिअर आणि नोकरी. कामाच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला तुमची खरी क्षमता दाखवण्याची संधी देईल. सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला वाटेल. काही कामे अचानक तुमच्याकडे येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला थोडं दडपण जाणवेल. पण तुम्ही सिंह राशीचे असल्यामुळे तुम्हाला संकटांवर मात करण्याची सवय आहे. हळूहळू तुम्ही सगळं व्यवस्थित हाताळाल. वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष देत आहेत, त्यामुळे निष्काळजीपणा करू नका. सहकाऱ्यांशी कधीकधी मतभेद होऊ शकतात, पण त्या गोष्टी मनावर घेण्याऐवजी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा संधी मिळू शकते, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचं कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा थोडा सावध राहण्याचा आहे. उत्पन्न ठीक राहील, पण खर्च अचानक वाढू शकतो. घरगुती गरजा, दुरुस्ती किंवा वैयक्तिक कारणांसाठी पैसे खर्च होऊ शकतात. कधीकधी तुम्हाला वाटेल की मी कितीही जपून खर्च केला तरी पैसे टिकत नाहीत. यावेळी थोडं नियोजन करणं गरजेचं आहे. उगाच भावनेत येऊन खरेदी टाळा. कुणाला पैसे देताना विचार करा. जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, पण थोडा वेळ लागू शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्ही पैशांबाबत थोडे अधिक जागरूक व्हाल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि थोडा गुंतागुंतीचा असू शकतो. काही गोष्टी मनात साचलेल्या असतील त्या आता बाहेर येऊ शकतात. जोडीदाराशी बोलताना शब्द जपून वापरा. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो, पण त्या वादांमधूनच नातं अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. कधीकधी आपण अपेक्षा जास्त ठेवतो आणि समोरचा तसं वागत नाही, तेव्हा मन दुखावतं. त्यामुळे अपेक्षा थोड्या कमी ठेवा आणि वास्तव स्वीकारा. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी नवीन ओळख निर्माण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी नात्यात गोडवा वाढेल. वैवाहिक जीवन. विवाहित सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा समजूतदारपणा आणि सहनशीलता यांची परीक्षा घेणारा आहे. घरात काही मुद्द्यांवरून चर्चा किंवा मतभेद होऊ शकतात, पण लक्षात ठेवा, प्रत्येक नातं टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करावे लागतात. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकत्र वेळ घालवा. जुन्या आठवणींना उजाळा द्या. यामुळे नात्यात पुन्हा जवळीक वाढेल. आठवड्याच्या शेवटी नात्यात सकारात्मक बदल दिसून येईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि आधार देणारा ठरेल. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून भावनिक आधार अपेक्षित करेल. त्यावेळी त्यांच्यासोबत उभं राहणं महत्त्वाचं आहे. भावंडांशी संबंध सुधारतील. कुटुंबात एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड होऊ शकते. पचनाचे त्रास किंवा डोकेदुखी जाणवू शकते. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यामुळे तुम्हाला फायदा होईल. स्वतःसाठी वेळ काढा, कारण मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे. आठवड्याचा संदेश. कधीकधी आयुष्य आपल्याला थोडं थांबवून विचार करायला लावतं. मी योग्य दिशेने चाललोय का? सिंह राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची एक सुंदर संधी मिळेल. तुमच्यात ताकद आहे, जिद्द आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा.
कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयांवर चालतं आणि तुम्हीच त्याचे खरे राजा आहात. उपाय: रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः मंत्र 11 वेळा जपा. रविवारी गूळ किंवा गहू दान करा. नातेसंबंध सुधारण्यासाठी शांतपणे संवाद साधा. उगाच खर्च आणि उधार टाळा. रोज योग, प्राणायाम आणि चालणे करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा. हे छोटे उपाय नियमित केल्यास आठवडा अधिक सुखद आणि संतुलित जाईल. एकूण या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांसाठी थोडे चढ-उतार, पण शेवटी सकारात्मक वळण देणारा काळ दिसून येतो. सुरुवातीला मनात गोंधळ, काही निर्णयांबाबत संभ्रम आणि कामाचा ताण जाणवू शकतो. मात्र जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतसे तुम्ही स्वतःला सावरत जाल आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवू लागाल. कामाच्या क्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचवेळी तुमची मेहनत आणि कर्तृत्व लोकांच्या नजरेत येईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास प्रगतीची दारे उघडू शकतात. आर्थिक बाबतीत उत्पन्न ठीक राहील, पण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियोजन आणि जपून पावले टाकणे आवश्यक ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये भावना तीव्र राहतील. काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधल्यास नात्यात पुन्हा गोडवा येईल. कुटुंबाच्या बाबतीत आधार आणि साथ मिळेल, ज्यामुळे मनाला दिलासा मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा, ताण किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. एकूणच हा आठवडा सिंह राशीसाठी संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेल्यास यश, स्थैर्य आणि मानसिक समाधान देणारा ठरेल. धन्यवाद.